नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जहागीरदार कुटुंब खूपच खुश झालेलं आहे। दुर्गाने गुड न्यूज दिलेली आहे, त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि सगळ्यांना खूप छान वाटत असतं। फायनली त्यांच्या घरामध्ये हा आनंदाचा क्षण येत असतो। सगळ्यांना भारी वाटत आहे। सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा असा झालेला असतो। प्रत्येक जण आपापल्या परीने पुढची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतं। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आजी आणि त्याचबरोबर लीला बोलत असतात। त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं की काही असलं तरीही आता पुढची तयारी आपल्याला करायला घ्यायची आहे। कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, काय काय तयारी करायची आहे हे सगळं चाललेलं असतं। लीला मात्र कॅलेंडर घेऊनच बसलेली असते। मग आजींना म्हणत असते की अगदी जानेवारीच्या दरम्यान वगैरे डिलिव्हरी होईल ना, तेव्हा बाळ येईल ना। तेव्हा आजी म्हणत असतात हो लीला, आणि मग आजी लीलाशी बोलत असतात, लीलाला सांगत असतात। परंतु लीलाची एक्साइटमेंट जरा जास्तच असते। तेव्हा आजी म्हणत असतात अगं म्हणजे 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण, असं लीलाचं बोलणं झालेलं असतं। मग आजी म्हणत असतात की अगं एवढ्या पुढं काय, एवढ्या पुढे जायची काही गरज नाही, अजून थांब जरा, एवढी घाई नको करूस, असं आजी लीलाला सांगत असतात। लीलाला म्हणत असतात की अगं तुला माहीत नाही आहे का लीला, नक्की कसं असणार आहे ते, एवढी घाई नाही करायची गरज आहे, असं आजींचं म्हणणं असतं। परंतु लीला मात्र खूपच खुश झालेली असते। त्यानंतर आजी म्हणत असतात की अगं आता चोरोटी भरली पाहिजे ना लीला, माहिती आहे ना तुला, मग चोरोटी भरली पाहिजे, बाकीच्या गोष्टींची तयारी केली पाहिजे, हे आजी लीलाला बोलत असतात। तेव्हा मात्र लीला म्हणत असते पण आजी मला ना कळत नाही आहे की नक्की काय काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, माझ्या ना लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं आजींना ती सांगत असते। चोरोटी म्हणजे काय, आजी म्हणतात की अगं चोरोटी भरली ना एकदा की मग त्यानंतर आपण बाहेरच्या बाकीच्यांना सगळ्यांना हे सगळं सांगू शकतो। म्हणजे तोपर्यंत आपण सांगायचं नाही, बाळाची वाढ वगैरे अगदी व्यवस्थित झाली की मग आपण सांगायचं। तेव्हा आजींना लीला म्हणत असते की मी ना एजंटना सांगून साहित्य मागवलेलं आहे आणि मला त्यांच्या दोघांची रूम जी आहे ती डेकोरेट करायची आहे। तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की बाकीची तयारी नंतर बघ, पण उद्या गुढीपाडवा आहे, माहिती आहे ना, गुढी उभा करायची आहे, त्याच्या तयारीचं बघितलं पाहिजे लीला। तेव्हा लीला म्हणते हो आजी, आधी मी आणि रेवू जाऊन दुर्गा वहिनींची रूम जी आहे ती, दुर्गाची आणि किशोर सरांची रूम आहे ती डेकोरेट करतो आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतो, असं लीला आजींना सांगत असते। आजींना मात्र खूपच छान वाटत असतं। फायनली आता इकडे जहागीरदारांच्या घरात हा आनंदाचा क्षण आलेला असतो। सगळेजण जाम खुश झालेले असतात आणि इकडे आता लक्ष्मी आणि सरस्वती त्या दोघीही खुश असतात, त्या दोघीही बोलत असतात। त्यांचंही चाललेलं असतं की काय म्हणजे आता हे सगळं जे काही घडत आहे ते खूपच छान पद्धतीनं घडत आहे, त्यांनाही आनंद होत आहे। आणि फायनली आता हा आनंदाचा सोहळा सुरू झालेला असतो। आणि मग इकडे दुर्गा आणि लक्ष्मी आणि सरस्वती यामध्ये लक्ष्मी म्हणत असते पण दुर्गा वहिनींच्या आधी जर आपल्याला बाळ झालं असतं तर, म्हणजे सगळं अट्रॅक्शन हे आपल्याकडेच आलं असतं, सगळ्यांनी आपलं कौतुक केलं असतं, दुर्गा वहिनींचं जे कौतुक होतंय तसंच कौतुक आपलं झालं असतं। पण आत्ता काय, आत्ता आपल्या बाबतीत काहीच होत नाही आहे, हे तिचं बोलणं चाललेलं असतं। कारण तिच्या मनात आता वेगळाच विषय सुरू झालेला असतो आणि ती सरस्वतीला म्हणत असते, सरस्वती म्हणत असते पण मी माझ्या बेबीला किती वेळा सांगितलेलं आपण बेबी प्लॅन करूया, पण बेबी ऐकायलाच तयार नाही आहे ना, मग काय करणार। इकडे लक्ष्मीचं पण तेच म्हणणं असतं, लक्ष्मीही तसंच बोलत असते। या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींनाही वाईट वाटत आहे की दुर्गाच्या आधी जर आपल्याला बाळ झालं असतं तर आपलंही कौतुक झालं असतं, आपल्या बाबतीत ही छान गोष्टी घडल्या असत्या। परंतु इकडे त्यांना मात्र कळतच नसतं की हे सगळं कसं मॅनेज करायचं आहे। त्यांच्या दोघींच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू झालेले असतात। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा लक्ष्मी आणि सरस्वती हे सगळं बोलत असतात तेव्हा त्या दोघी म्हणत असतात की जाऊ दे, दुर्गा वहिनींचं होतं की नाही, मग आपण त्यांच्यावरच खुश राहायचं। पण लक्ष्मीच्या मनात मात्र वेगळाच सुरू झालेलं असतं, तिला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं। तिच्या डोक्यात एकच सुरू आहे की काहीही झालं तरी दुर्गाच्या आयुष्यात आनंद येऊ द्यायचा नाही आणि लीलामुळे हे सगळं होत असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा हँडल करायच्या आहेत, असं तिचं सगळं चाललेलं असतं। आता त्यांनी रूमची सजावट केलेली असते, रूम फ्रेशनर मागवलेला, रूम फ्रेशनर मारलेला असतो आणि त्यानंतर रूममध्ये आलेली असते ती म्हणजे लीला आणि रेवू। आता त्या दोघींनी जे डेकोरेशनचं साहित्य मागवलेलं आहे त्या साहित्यातून आता त्या दोघीही डेकोरेशन करणार असतात। हे सगळं छान पद्धतीनं त्यांचं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं रेवती आणि लीला दोघीही खूप आनंदात असतात। तेव्हा त्या म्हणत असतात की किती भारी गोष्ट आहे ना, खरंच खूप छान वाटत आहे, फायनली काहीतरी चांगलं घडत आहे, असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यानंतर
लीला रेवतीला म्हणत असते की खरंच दुर्गा वहिनींच्या बाबतीत जी बातमी कळली ना ती मला ऐकून खूप भारी वाटलेलं आहे. कितीतरी दिवसानंतर मला एवढा आनंद झालेला आहे ना रेवू, मी तुला सांगू शकत नाही आहे, असं दुर्गाच्या बाबतीत लीला बोलत असते. रेवती पण म्हणत असते. तेव्हा रेवती म्हणत असते, ताई तुला माहिती आहे का तू आजी होणार आहेस आजी. तेव्हा लीला म्हणत असते, हो ना गं, मला ना कळलंच नाही आहे की हे सगळं काय आहे ते. खरंच खूप छान वाटत आहे हे सगळं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की दोघींनी खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते. सगळं आणलेलं असतं त्या पद्धतीनं रूम डेकोरेट केलेली असते आणि या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीनं त्यांनी मॅनेज केलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे त्या दोघींनी छान तयार केलेली असते. अगदी फुलंही लावलेली असतात, छान तयारी झालेली असते आणि त्या दोघीजणी बोलत असतात. आणि रेवती मध्येच काहीतरी बोलते म्हणून लीला मात्र तिचा कान पकडते. रेवती म्हणत असते, अगं ताई. तर लीला म्हणते, मी तुझी सासू आहे माहिती आहे ना, त्यामुळं मी जे सांगेल ते गुपचूप ऐकायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे त्या दोघी बोलत असतात. लीलाने तर रेवूचा कान पकडलेला असतो आणि तिला म्हणत असते की तुझं जे काय चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं बघ मी काय करू शकते ते, असं म्हणत ती तिला धमकीही देत असते. त्यासोबतच इकडे ती म्हणत असते की आता काही झालं तरीही मी जे सांगेल ते तुला ऐकावंच लागणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे आता लक्ष्मीने प्लॅन केलेला असतो ते म्हणजे यांनी कितीही छान डेकोरेशन केलेलं असलं तरी यांची वाट लावायची आहे आणि दुर्गा वहिनींना पण त्रास झाला पाहिजे असं लक्ष्मीच्या डोक्यात असतं. मग तिथं फुलं असतात. त्याचवेळी रेवू मात्र बाहेर उभी असते आणि ते सगळं पाहत असते. कारण रेवूला माहिती असतं की काहीतरी राडा होणार आहे आणि अचानक त्या रूममध्ये गेलेल्या आहेत. रेवती दरवाजातून पाहत असते तर एक असा औषधाचा स्प्रे आणलेला असतो आणि त्यातलं जे परफ्यूम आहे, जे स्ट्रॉंग परफ्यूम आहे त्या फुलांवरती मारलं जातं आणि स्वतः मात्र तोंडाला पदर लावून हे काम ती करत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं केलं जातं तेव्हा मात्र तिला एक वेगळाच आनंद मिळालेला असतो. तेव्हा रेवती तिथं आलेली असते. रेवती हे सगळं पाहते आणि लक्ष्मीने ती फुलं तिथं ठेवलेली असतात आणि हे सगळं कारस्थान केलेलं असतं. इकडे रेवतीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. रेवती म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे याच्यामुळं ताईला पण त्रास झाला पाहिजे आणि दुर्गा वहिनींना पण त्रास झालेला पाहिजे, अशा पद्धतीनं त्या वागलेल्या आहेत. या गोष्टीचा राग मात्र आता रेवतीला आलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता दुर्गा आणि किशोर दोघंही हॉस्पिटलमधून आलेले असतात आणि मग आजी त्यांना विचारत असतात, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा दुर्गा सांगत असते की डॉक्टर म्हणाले की सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा किशोर सांगत असतो की आजी, दुर्गाला 4था महिना लागलेला आहे. आजी म्हणतात, का गं दुर्गा, काही सांगितलं नाही, काही नाही, आमच्यापासून का लपवून ठेवलं. तेव्हा दुर्गा आणि ते दोघंही बोलू लागतात की तसं काही नाही आहे, म्हणजे हे काही लक्षातच आलेलं नाही आहे ना, असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीनं ते दोघंही बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं एजेही तिथं असतात. सर्व छान अशी तयारी चाललेली असते. आजी कौतुक करत असतात. आजी म्हणत असतात की आता काळजी करायची आणि अजिबात धावपळ करायची नाही, फक्त आराम करायचा आहे. एवढी छान अशी गोष्ट घडलेली आहे, एवढं चांगल्या पद्धतीनं सगळं होत आहे, त्यामुळं आता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, असं आजींचं म्हणणं असतं. आणि त्या गोष्टी तिला समजवत असतात, तिला सांगत असतात की काहीही झालं तरीही अगदी निवांत राहायचं आहे, असं आजींचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी किशोरलाही सांगत असतात, तूही आता तिला वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि जे तुला जमेल, जेवढं जमेल तेवढं तिच्यासाठी करायचं आहे, असं आजींचं म्हणणं असतं. त्याचबरोबर दुर्गालाही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि लीला त्याचबरोबर आम्ही सगळेजण आहोत आणि आता मला ना 7व्या महिन्यात डोहाळ जेवणाची तयारी करायची बरं का, आणि या तयारीसाठी तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे, कारण डोहाळ जेवण आता लवकरच येणार आहे, असं आजींचं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीनं त्या सांगत असतात, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असतात आणि दुर्गाची पण सगळ्यांनाच काळजी वाटत असते. सगळेजण आनंदात असतात. छान असं घरातलं वातावरण चाललेलं असतं. त्यासोबतच लक्ष्मी आणि सरस्वती म्हणत असतात की हे सगळं जे काय आहे ते लीलाने केलेलं नसलं तरीही फक्त कौतुक मात्र तिचंच होत आहे आणि आपण फक्त कामच करायचे आहेत, असं त्या दोघीजणी बोलत असतात. कारण आजी लीलाचं कौतुक करत असतात, लीलाच्याबद्दल बोलत असतात आणि आपलं काही कौतुक होत नाही याचा त्रास लक्ष्मी आणि सरस्वतीला होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता दुर्गा आणि किशोर दोघंही रूममध्ये येतात. खूप छान अशी रूम सजवलेली असते, छान डेकोरेशन केलेलं असतं आणि त्यावेळेस ते दोघंही तिथं आलेले असतात. पाहतात तर काय, त्यांना दोघांनाही आनंद झालेला असतो. खरंच खूप सुंदर पद्धतीनं सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि छान असं सगळ्यांना सरप्राईज मिळालेलं असतं.
या सगळ्या गोष्टींचा आनंद तर होत असतोच, परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या असतात तेव्हा मात्र या सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. दुर्गा म्हणत असते, खरंच मला ना कधी वाटलंच नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये एवढा छान असा आनंदाचा प्रसंग येईल. मी कधी विचारही केला नव्हता. आणि दुर्गा किशोरला मिठी मारते आणि म्हणू लागते, हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ते किशोर फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे. तुम्ही माझ्यासोबत होता ना, म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे, अन्यथा यातलं काहीही झालं नसतं, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की किशोर, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत मी किती गोष्टी केलेल्या होत्या, परंतु आता हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं घडलेलं आहे, अन्यथा कोणत्याही गोष्टी व्यवस्थित अशा झाल्या नसत्या असं तिचं म्हणणं असतं आणि तिनं ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर ती बोलत असते, ती खुश झालेली असते आणि किशोरला म्हणत असते की तुम्हाला काय हवं आहे, मुलगा हवा आहे का मुलगी हवी. तेव्हा लीलालाही इकडे दुर्गालाही तेच विचारलं जातं. तेव्हा दुर्गा म्हणते, मला काहीही झालं तरी चालेल, पण बाळ मात्र सुदृढ हवा आहे, बाकी काही माझा प्रॉब्लेम नाही आहे, असं दुर्गाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि दुर्गाने तिच्या मनातल्या गोष्टी बोलूनही दाखवलेल्या असतात. इकडे आता लक्ष्मी रूमच्या बाहेर उभी असते. तेव्हा तिथं रेवती आलेली असते आणि म्हणत असते की लक्ष्मी मॅडम, तुम्ही काय केलं आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुर्गा मॅडमना त्रास का होत नाही आहे. तुम्ही हे सगळं लीलाताईला आणि दुर्गा मॅडमना त्रास व्हावा यासाठी केलेलं होतं, पण मी ती फुलं आधीच बदलून ठेवलेली होती, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की काहीही झालं तरीही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही तुमचे प्रयत्न मात्र मी सफल होऊ देणार नाही, असं दम रेवतीनं दिलेला असतो. आता घरातले सगळेजण खुश झालेले असतात, सगळ्यांना खूप आनंद असतो, एवढ्या छान अशा गोष्टी घडत असतात आणि सगळ्यांनी आता गाणं म्हणत दुर्गाचं सेलिब्रेशन केलेलं असतं, डान्स सुरू झालेला असतो, किशोरलाही आनंद झालेला असतो, सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. कारण आता सगळ्यात लहान असतो तो म्हणजे दुर्गाचा भाऊ आणि त्याच्यानंतर आता तिथं लहान आता शेंडफळ येणार असतं, ते म्हणजे दुर्गाचं होणारं बाळ. म्हणजे तो लहान आहे तो मोठा होणार असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते बरोबर चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र या सर्व गोष्टी चालू असतानाही इकडे सगळ्यांच्या समोर आता किशोरच्या मनात वेगळंच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. इकडे फोटो काढले जातात आणि सगळेजण खुश असतात. किशोर मात्र फोन घेऊन बाहेर येतो, तो फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की लीला आणि एजे, तुम्ही दोघांनी मला जरी छान सरप्राईज दिलेलं असलं तरी त्याहीपेक्षा छान सरप्राईज मी तुम्हाला देणार आहे आणि ते तर खूपच जबरदस्त असं असणार आहे. आजी आता नवस पूर्ण करण्यासाठी लीला आणि एजेंना घेऊन मंदिरात आलेले असतात आणि आजींनी ठरवलेलं असतं की हे नवस आता एजे आणि लीला यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे. मंदिरात ते आलेले असतात आणि तेव्हा मंदिरात नवस पूर्ण करून घेत असतात. त्यानंतर आजींनी ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतात. आजी म्हणत असतात की हे नवस छान पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे आणि त्या निघालेल्या असतात. जेव्हा त्या जिना उतरून जात असतात तेव्हा त्यांच्या हातातून जे कुंकवाचं पंचपाळा आहे ते खाली पडतं आणि ते त्या पायऱ्यांवरून खाली जातं आणि ते जाऊन पडतं, ते म्हणजे डिरेक्टली आता अंतराच्या पायाशी. म्हणजे मंदिरामध्ये आता अंतर आलेली असते आणि आजी जेव्हा अंतराला पाहतात तेव्हा आजींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण अंतरा कशी आलेली आहे हा मोठा धक्का असतो. कारण काहीही झालं तरीही एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, पण ही कशी इथं आलेली आहे हा मोठा प्रश्न इथे आजींच्या समोर उभा राहिलेला आहे. कारण अंतरा तर कितीतरी वर्षांपूर्वी गेलेली आहे, तर हे कोण आहे, तर हे सगळं आता कारस्थान आहे ते म्हणजे किशोरचं. किशोरने आता अंतरासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला आणलेला आहे आणि त्याने म्हणालेलाच होता की खूपच मोठं सरप्राईज देणार आहे, तर इतक्या घाणेरड्या वृत्तीचा हा किशोर आहे. त्याने हे असलं सरप्राईज अंतरा आणि इकडे लीला आणि एजंटसाठी आणून ठेवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.